जर मी तुम्हाला सांगितलं, की हा फोटो फक्त मी एका कॉफीच्या डब्यापासून काढला आहे, तर तुमचा विश्वास बसेल का? विश्वास ठेवणं थोडं कठीण आहे. पण हे खरं आहे. या साध्या उपकरणाला आपण पिनहोल कॅमेरा किंवा सूचीछिद्र प्रतिमाग्राहक असं म्हणतो. हे फक्त एका लहानशा छिद्रावर काम करतं. यामध्ये कोणतंही भिंग किंवा लेन्स नाही. कोणताही इलेक्ट्रॉनिक भाग नाही. काहीही नाही. आणि तुम्हाला माहिती आहे का? आपण आज वापरत असलेल्या प्रत्येक कॅमेऱ्याचा हा पूर्वज आहे. हे दोन पुठ्ठ्याचे बॉक्स एकत्र करून एक पिनहोल कॅमेरा बनतो. हा जो वरचा भाग आहे तो बाहेरचा बॉक्स आहे आणि ते लहान छिद्र दिसतंय ते आपलं पिनहोल आहे. या छिद्रातून प्रकाश आत प्रवेश करतो. त्यानंतर आपल्याकडे हा आतला बॉक्स आहे आणि हा पांढरा भाग म्हणजे पडदा आहे, ज्यावर प्रतिमा दिसते किंवा प्रतिमा तयार होते. आपण फक्त हा आतला बॉक्स बाहेरच्या बॉक्सच्या आत सरकवतो आणि आपला पिनहोल कॅमेरा तयार होतो. चला याची चाचणी करूया. इथे एका अंधाऱ्या खोलीत एक मेणबत्ती आहे. नीट लक्ष देऊन पहा. मी माझा फोनचा कॅमेरा त्या पिनहोलकडे नेतोय. मेणबत्तीची प्रतिमा पडद्यावर तयार झालेली आहे. तुम्हाला ती दिसते का? ती खूप लहान आहे. आता ती स्पष्ट आहे. ती उलटी आहे, बरोबर? हे किती आश्चर्यकारक आहे ना? फक्त एक छिद्र आणि आपल्याला प्रतिमा मिळते. आता आपण माझ्या बाल्कनीमध्ये जाऊया. पहा, झाडं, इमारती, दिवसाचं दृश्य. ठीक आहे. आता जेव्हा मी पिनहोल कॅमेऱ्याच्या पडद्यावर झूम करतो, वॉव! बाल्कनीचं संपूर्ण दृश्य पडद्यावर कैद झालेलं आहे. पण ते उलटं आहे. एका खऱ्या कॅमेऱ्याशिवाय, लेन्सशिवाय फक्त एका छिद्राच्या साहाय्याने तुम्ही प्रतिमा टिपलेली आहे. तुम्ही निसर्ग दृश्य टिपलेलं आहे. हे थक्क करणार आहे, नाही का? आता मोठा प्रश्न आहे, की असं का घडतं आणि कसं घडतं? चला शोधून काढूया. आता मोठा प्रश्न हा आहे, की असं का घडतं आणि कसं घडतं? चला शोधून काढूया. चला पाहूया, की काही पुठ्ठे आणि एका छिद्रापासून बनलेला हा पिनहोल कॅमेरा प्रत्यक्षात कसा काम करतो. तर आपल्याकडे इथे एक मेणबत्ती आहे आणि त्याच्या अगदी शेजारी समोर एक लहान छिद्र असलेला हा बॉक्स आहे आणि तोच आपला पिनहोल कॅमेरा आहे. ठीक आहे. याच्या आत फक्त एक पडदा आहे, हे सूचीछिद्र आणि हा पडदा, आणि या पडद्याच्या मागे काहीही नाही. कोणतेही किचकट भाग नाही आहेत. मी बनवलेलं हे एक अतिशय साधं मॉडेल आहे. आता इथे काय घडतंय ते पाहूया. मेणबत्तीचा प्रकाश सर्व बाजूंनी जातोय. आपली वस्तू, जी ही मेणबत्तीची ज्योत आहे, ती सर्व दिशांना प्रकाश फेकते. कल्पना करा की लाखो प्रकाश किरण सर्व दिशांनी बाहेर पडत आहेत. पण प्रतिमा समजून घेण्यासाठी आपण फक्त 2 किरण निवडूया. ठीक आहे. हे 2 किरण सरळ रेषेत प्रवास करतात. त्या लहान छिद्रातून आत जातात आणि मागील बाजूच्या पडद्यावर पडतात. प्रकाश नेहमी सरळ रेषेत प्रवास करतो. हा एक मूलभूत नियम आहे, ज्याला आपण प्रकाशाचे रेषीय संक्रमण असं म्हणतो. त्यामुळे किरण पुढे जातात आणि प्रतिमा उलटी तयार होते. आणि लक्षात घ्या, इथे कोणतंही भिंग नाही. आपण पाहिलेल्या नेहमीच्याच कॅमेऱ्यांसारखे मोबाईल कॅमेरा किंवा DSLR कॅमेरे यांच्यासारख्या विविध प्रकारच्या कॅमेऱ्यांमध्ये लेन्सेस असतात. परंतु पिनहोल कॅमेरा प्रकाशाला दिशा देण्यासाठी फक्त त्या लहान छिद्रावर अवलंबून असतो. हे खूप साधं आहे, पण ते आपलं काम अचूक करतं. आता इथे एक रंजक गोष्ट आहे बरं का. छिद्राचा आकार प्रत्यक्षात ठरवतो की चित्र कसं दिसेल. जर छिद्र खूपच छोटं असेल, तर प्रतिमा अगदी स्पष्ट दिसते. पण ती थोडी अंधुकही असते, कारण कमी प्रकाश आत प्रवेश करतो. आणि जर छिद्र मोठं असेल, तर प्रतिमा अधिक उजळपणे दिसते, पण ती थोडी अस्पष्ट असते. आणि जर तुम्ही आतल्या बॉक्ससोबत म्हणजेच पडद्यासोबत थोडे बदल करून पाहिले, तर तुम्ही प्रतिमेचा आकार देखील बदलू शकता. पडदा छिद्रापासून थोडा दूर ढकलला तर प्रतिमा मोठी होते, ज्याला आपण विशालित प्रतिमा म्हणतो. आणि त्या पडद्याला जवळ आणा आणि पहा की प्रतिमा लहान होते. आणि असं नेमकं का घडतंय हे तुम्ही पाहू शकता. प्रकाश किरणांचं काय होतंय हे तुम्हाला इथे दिसत असेल, बरोबर? फक्त एक बॉक्स, एक लहान छिद्र आणि एक पडदा वापरून तुम्ही स्वतःसाठी एक चालू स्थितीतला कॅमेरा बनवलेला आहे, जो फक्त पिनहोल आणि पडद्याचा वापर करून प्रतिमा टिपतो. चला आता आपण पिनहोल कॅमेऱ्यातून प्रतिमा कशी तयार होते हे दाखवण्यासाठी एक किरण आकृती काढूया. तर सर्वात आधी, किरण आकृती म्हणजे काय? किरण आकृती म्हणजे जेव्हा आपण प्रकाशाला सरळ किरणांच्या स्वरूपात दाखवतो, जेणेकरून पिनहोलद्वारे प्रतिमा कशी तयार होते हे आपल्याला समजेल. ठीक आहे. ही आपली कॅमेराची रचना आहे. ही एक सोपी रेखाकृती आहे. ही एक अत्यंत प्राथमिक द्विमिती आकृती आहे. हा बाहेरचा बॉक्स आहे, हा आतला बॉक्स आहे, इथे सूचीचित्र आहे आणि इथे हा पडदा आहे, ज्यावर प्रत्यक्षात प्रतिमा तयार होईल. आणि अगदी इथे हे पिनहोल आपण दाखवलेलं आहे. मला या पिनहोलमधून जाणारी एक संदर्भ रेषा काढायची होती, ती आपण काढलेली आहे. आपण या संदर्भ रेषेचा वापर वस्तू, प्रतिमा आणि किरण एका सरळ रेषेत ठेवण्यासाठी एक मार्गदर्शक म्हणून करू शकतो.
ठीक आहे. आता आपल्याला एका वस्तूची गरज आहे. आपल्या आधीच्या उदाहरणात आपण मेणबत्ती वापरली होती. त्यामुळे आपण इथे ती ठेवूया. आता ही मेणबत्तीसारखी दिसणारी एक वस्तू आपण इथे ठेवलेली आहे, जी फक्त एक बाण आहे, बरोबर? मी मेणबत्तीच्या वरच्या भागाला म्हणजे वस्तूच्या वरच्या टोकाला ए म्हणेल आणि खालच्या टोकाला बी म्हणेल. आता प्रकाश किरण काढूया. आता पहा, जर वस्तू आदिप्तिमान असेल म्हणजेच प्रकाश स्रोताकडून येणारा प्रकाश तिच्यावर पडतो आणि सर्व दिशांनी परावर्तित होतो, बरोबर? आणि जर ती मेणबत्तीच्या ज्योतीसारखी दीप्तिमान असेल तर ती स्वतःचा प्रकाश निर्माण करते, जो पुन्हा सर्व दिशांनी पसरतो. दोन्ही प्रकरणांमध्ये अनंत किरण सर्व दिशांनी बाहेर पडतात. परंतु आपल्या आकृतीसाठी काय घडतंय हे समजण्यासाठी आपल्याला फक्त 2 किरणांची आवश्यकता आहे. त्यामुळे पहिला किरण मी वरच्या बाजूला असलेल्या ए बिंदूपासून सुरुवात करतो. ए मधून निघणारा प्रकाश किरण सरळ या पिनहोलमधून जातो आणि थेट पडद्यावर पडतो. आता आपण तळाशी असलेला बी हा बिंदू घेऊया. बी मधून येणारा प्रकाश किरण सुद्धा पिनहोलमधून जाऊन पडद्यावर आदळतो. बी मधून आलेला किरण इथे पडतो आणि ए मधून आलेला किरण इथे पडतो. त्यामुळे वस्तूचा वरचा भाग तळाशी तयार होतो आणि त्याच्यामुळे प्रतिमा अशी बनते, जी प्रतिमा उलटी असते. त्यामुळे जर मी हे 2 बिंदू जोडले तर आपल्याला ए बी या वस्तूच्या तुलनेत बी ए ही उलटी प्रतिमा मिळते. आणि अशा प्रकारे आपण पिनहोल कॅमेरामध्ये प्रतिमा तयार होण्याची किरण आकृती पूर्ण केलेली आहे.